नाता तो दिन त्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तो अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्रातील अध्याय 14वा पठन कसा करावा याविषयी अतिशय सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या मनातील सर्व इष्ट मनोकामना स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करून स्वामी कृपेने तुमचा दिवस अगदी आनंदात सुखात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। स्वामींचा आशीर्वाद या आपल्या नवीन चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। गुरुचरित्र या दिव्य ग्रंथाचं पारायण करायला जर जमत नसेल तर कमीत कमी श्री गुरुचरित्रातील जो दिव्य अध्याय आहे तो म्हणजेच 14वा अध्याय याचं तरी आपण रोज नित्य नियमाने पठन करावं। तर श्री गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचं पठन का करावं, कोणी करावं, केव्हा करावं, त्याचबरोबर त्याच्यासाठीचे नियम कोणते असावेत आणि संकल्पयुक्त जर तुम्ही हा अध्याय वाचणार असतील तर संकल्प कसा करावा, त्याचे नियम कोणते असावे याविषयी अगदी सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर कृपया व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर इतरांपर्यंत जरूर शेअर करा, इतरांना देखील त्याची नक्कीच मदत होऊ शकते। तर पहा, श्री गुरुचरित्रातील 14वा अध्याय का पठन करावा, तर लक्षात घ्या 14वा अध्याय हा सर्व संकटांचं निरसन करणारा असा अतिशय प्रभावशाली असा हा अध्याय आहे। कोणत्याही प्रकारचं संकट असेल ते ह्या अध्यायाच्या पठनाने नक्कीच दूर होतं। दत्त महाराजांच्या कृपेने जी काही तुमच्या जीवनात समस्या असतील, संकट असतील, दुःख असतील तर ती महाराज नक्कीच दूर करत असतात। त्याचबरोबर हा अध्याय का वाचावा, तर ज्यांना मुलबाळ होत नसेल किंवा संतती होण्यामध्ये अनेक अडचणी येत असतील किंवा संतती झाली तरी ती अपंग असेल किंवा काही अजून कारणं असू शकतात की त्यामुळे तुम्हाला संतती सुख जर मिळत नसेल तर त्यासाठी देखील तुम्ही या अध्यायाचं पठन करू शकतात। त्याचबरोबर ज्यांना नोकरी मिळत नसेल किंवा मिळाली तरी ती चांगल्या पगाराची नसेल किंवा मनासारखी नोकरी मिळत नसेल त्यासाठी देखील तुम्ही श्री गुरुचरित्रातील 14वा अध्यायाचं पठन करू शकतात। त्याचबरोबर कुठलीही सेवा करत असताना आपलं कर्म देखील आपण अतिशय योग्य पद्धतीने कर्म करणं देखील महत्त्वाचं असतं। तर पहा, नोकरी मिळण्यासाठी त्याचबरोबर ज्यांचे विवाह जमत नसेल तर विवाहाच्या अनेक समस्या देखील याच्याने नक्कीच दूर होण्यास मदत होत असते। त्याबरोबर की ज्यांच्या घरात नेहमी वादविवाद होत असतील किंवा पती पत्नींचं पटत नसेल किंवा घरात काही ना काही कारणांवरून कायमस्वरूपीचे वाद असतील किंवा ते वाद अतिशय टोकाचे भूमिका घेत असतील तर अशा वेळेला देखील तुम्ही श्री गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचं पठन करू शकतात। त्यामुळे नक्कीच तुम्हाला चांगला मार्ग मिळू शकतो। परमेश्वर कृपेने प्रत्येकाला नक्कीच सद्बुद्धी प्राप्त होत असते आणि काही ना काही मार्ग निघून जी काही संकट असेल, दुःख असेल, व्याधी असेल ते देखील दूर होण्यास मदत होत असते। तर पहा, थोडक्यात सांगते की अतिशय म्हणजे कोणत्याही प्रकारचं संकट असेल, दुःख असेल, चिंता असेल किंवा व्यवसाय चालत नसेल किंवा तुम्ही जे काही जसं मी अगोदर सांगितलं नोकरीसाठी त्याच पद्धतीने जर व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल त्यासाठी देखील तुम्ही या अध्यायाचं पठन करू शकतात। कारण बऱ्याच वेळेला कमेंट येत असतात की असा प्रॉब्लेम आहे तर त्याच्यावर सेवा सांगा किंवा उपाय सांगा। तर लक्षात घ्या, दत्त महाराजांच्या चरणी आपण लीन व्हायचं आहे, दत्त महाराजांना शरण जायचं आहे आणि जी आपण सेवा करतो ती पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचे चांगले आणि अतिशय दिव्य अनुभव नक्कीच मिळतील। आणि हा अतिशय प्रभावशाली असा हा अध्याय आहे, म्हणून कोणतीही समस्या असेल तरी तुम्ही या अध्यायाचं पठन करू शकतात। मुलं चिडचिड करत असतील, ऐकत नसतील किंवा पितृदोष असेल किंवा अनेक समस्या असतील, व्याधी असतील त्यासाठी देखील तुम्ही या अध्यायाचं पठन करू शकतात। तर पहा की आता हा अध्याय कोणी वाचावा, तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत मुलं असतील, मुली असतील, विवाहित असतील, अविवाहित असतील किंवा विधवा असतील, प्रत्येकजण या अध्यायाचं पठन करू शकतात। फक्त ह्या अध्यायाचंच नव्हे तर श्री गुरुचरित्र या दिव्य ग्रंथाचंही पारायण प्रत्येकजण करू शकतं। तर फक्त आपण ते मनापासून करायचं आहे तर त्याचं निश्चितच आपल्याला फळ मिळत असतं। तर लक्षात आलंच असेल की हा अध्याय का आणि कोणी पठन करावा, त्याचबरोबर हा अध्याय केव्हा पठन करावा,
तर हा जो अध्याय आहे तर तो तुम्ही सकाळी ज्या वेळेला नित्य देवपूजा करत असतात तेव्हाही पठण करू शकतात, पहाटे पठण करू शकतात. जर तुम्ही जॉब वगैरे करत असेल, दिवसभर तुम्हाला वेळ मिळत नसेल, तर सकाळी थोडं लवकर उठूनही तुम्ही ह्या अध्यायाचं पठण करू शकतात. आणि हा अध्याय पठण करायला फक्त 3.5 ते 4 मिनटं लागत असतात, त्यापेक्षा खूप जास्त वेळ लागत नाही. म्हणून असं नाही की यासाठी तुम्हाला विशेष वेळ काढावा लागेल, असं मुळीच नाही. तर हा अध्याय तुम्ही पहाटे लवकर उठून अगदी 5-6 वाजताही तुम्ही पठण करू शकतात, किंवा दुपारी तुम्ही पठण केलं तरीही चालू शकतं. दुपारी फक्त 12 ते 12:30ची वेळ सोडून त्या वेळेत कोणतीही सेवा करायची नसते, कारण ती वेळ ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. म्हणून ती वेळ सोडून तुम्ही केव्हाही दिवसभरात हा अध्याय पठण करू शकतात. संध्याकाळी देखील तुम्ही ह्या अध्यायाचं पठण करू शकतात. त्याचबरोबर की ज्यांच्याकडे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ नसेल, तर त्यांनी मोबाईलवर श्री गुरुचरित्र ॲप डाउनलोड करून त्याच्यातूनही तुम्ही 14वा अध्याय रोज पठण केला तरीही चालू शकतं. आणि रोज हा देवांजवळ बसून जर पठण करू शकत असतील तर नक्कीच करा. त्यावेळेला देवांजवळ धूप दीप लावायचा आहे, दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करू शकतात, किंवा साखर असेल त्याचाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात. त्याचबरोबर फुलं असतील ती अर्पण करायची आहेत. आणि दत्त महाराजांचा फोटो असेल, किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल, किंवा श्रीपाशी वल्लभांचा फोटो असेल तरीही चालू शकतं. आणि फोटो जर नसेल तरी देखील तुम्ही ही सेवा करू शकतात. त्याचबरोबर की जर समजा तुमच्याकडे वेळ नसेल, शक्यतोवर देवाऱ्याजवळ बसून तुम्ही ही सेवा करायची आहे, पण जर शक्य होत नसेल तर तुम्ही जॉब करत असताना ट्रॅव्हलिंगमध्येही ह्या अध्यायाचं पठण करू शकतात. त्यानंतर पहा की श्री गुरुचरित्रातील 14वा अध्याय, जर एखादी व्यक्ती खूप गंभीर आजार असेल त्या व्यक्तीला, किंवा अगदी जीवन मरणाची अशी वेळ असेल, त्यावेळेला देखील तुम्ही घरातील एखादी व्यक्तीवर संकट आलं असेल, ती व्याधीग्रस्त असेल, किंवा खूप सिरियस कंडिशनमध्ये असेल, त्यावेळेला देखील तुम्ही ह्या अध्यायाचं नित्य पठण करायचं आहे. आणि हा अध्याय किती वेळा पठण करावा, तर हा अध्याय रोज कमीत कमी 1 वेळा तरी पठण करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जसा वेळ असेल, जशी तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे तुम्ही 7, 11, 21, 51, 108 आणि त्यापेक्षाही जास्त तुम्ही पठण करू शकतात. तर आता हा अध्याय पठण करत असताना संकल्प करावा का, तर ज्या वेळेला आपण श्री गुरुचरित्र या दिव्य ग्रंथाचं सप्ताह पद्धतीने पारायण करत असतो त्यावेळेला आपण संकल्प करत असतो. पण जर हा अध्याय तुम्ही नित्यनियमाने पठण करणार असतील तर त्यासाठी संकल्प करायची आवश्यकता नसते. म्हणजेच नित्यसेवेमध्ये जेव्हा आपण जे स्तोत्र किंवा जे काही अध्याय असतात, ठराविक अध्याय असतात, स्तोत्र असतात, तर ते आपण रोज पठण करत असतो, म्हणून त्यांचा संकल्प करायची आवश्यकता नसते. पण जर तुम्ही हा अध्याय एखाद्या विशिष्ट कामासाठी जर तुम्ही पठण करत असतील, जसं की तुम्हाला नोकरीसाठी हा अध्याय पठण करायचा असेल, किंवा अजून तुमचं काही काम असेल आणि ते स्वामींनी ते काम करावं, किंवा त्या कामामध्ये तुम्ही यशस्वी व्हावे त्यासाठी जर तुम्ही करणार असतील तर त्यावेळेला संकल्प करायचा आहे. तर संकल्प करताना संकल्प कसा करावा हे मी बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे, पण जे नवीन आपले सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी सांगते. तर पहा, संकल्प करताना सुरुवातीला तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे, आपले जे काही नित्यकर्म आहे ते आटोपल्यानंतर देवपूजा करायची आहे, आणि त्यानंतर दत्त महाराजांसमोर किंवा स्वामींसमोर फोटो असेल, मूर्ती असेल, जे काही असेल ते, तर त्यावेळेला हातात आपण पाणी घ्यायचं आहे, अक्षता घ्यायच्या आहेत, आणि स्वतःचं नाव बोलायचं आहे, स्वतःचं गोत्र बोलायचं आहे. आणि ह्या अध्यायाचं पठण तुम्ही किती वेळा आणि किती दिवसात करणार आहात, म्हणजे समजा जर तुम्ही ह्या अध्यायाचं 108 वेळा हा अध्याय पठण करणार असतील, किंवा 51 वेळा पठण करणार असतील, तसं तुम्ही बोलायचं आहे. आणि ती सेवा तुम्ही कशासाठी करतायत, तुमचं कुठलं काम होण्यासाठी करतायत, की कुठलं संकट दुःख असेल ते दूर करण्यासाठी करतायत, तर ते बोलायचं आहे. आणि हा अध्याय तुम्ही किती वेळा आणि किती दिवसात पठण करणार आहात, पूर्ण करणार आहात, हे बोलायचं आहे. आणि त्यानंतर दत्त महाराजांना जी काही इच्छा असेल तुमची ती बोलायची आहे, आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी अगदी नम्रपणे विनंती करायची आहे. आणि ही सेवा व्यवस्थित निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावी अशी विनंती करायची आहे. आणि तळ हातातील जे पाणी आहे तर ते सरळ हाताने ताम्हाणात सोडायचं आहे, आणि त्यानंतर ते
तुम्ही कोणत्याही झाडांना टाकू शकतात. आणि स्वतःसाठी जर तुम्ही संकल्प करत असतील, म्हणजे तुमचं स्वतःचं काही वैयक्तिक काम असेल, त्यासाठी जर तुम्ही संकल्प करत असतील तर स्वतःचं नाव बोलायचं, स्वतःचं गोत्र बोलायचं. गोत्र माहीत नसेल तर काश्यप बोलायचं असतं. पण जर समजा एखादी व्यक्ती आजारी असेल, ओळखीतली असेल किंवा अजून कोणीही व्यक्ती असेल की त्या व्यक्तीसाठी जर तुम्ही या अध्यायाचं पठण करणार असतील, त्यावेळेला त्या व्यक्तीचं नाव बोलायचं, त्या व्यक्तीचं गोत्र बोलायचं आणि दत्त महाराजांना विनंती करायची की ही सेवा त्या व्यक्तीची तब्येत चांगली होण्यासाठी आम्ही करतोय, तर ते असं बोलायचं असतं. आणि मग नंतर ती तळहातातील पाणी ताम्हाणात सोडायचं. अशा पद्धतीने दुसऱ्यांसाठी असेल त्यावेळेला त्या व्यक्तीचं नाव आणि त्या व्यक्तीचं गोत्र बोलायचं असतं. आणि जर तुम्हाला फक्त दत्त महाराजांची आपल्यावर अखंड कृपा राहो आणि अखंड दत्त सेवा घडो यासाठी जर या अध्यायाचं पठण करायचं असेल, तर मग मनात कोणत्याही प्रकारचा संकल्प किंवा अशा कुठल्याही पद्धतीचं काहीही करायची गरज नसते. अगदी ज्या वेळेला तुम्ही सुरुवात करतील कोणत्याही दिवसापासून आणि कोणत्याही वेळेपासून तुम्ही या अध्यायाला पठण करायला सुरुवात करू शकतात. तर आता हा अध्याय वाचण्याची योग्य पद्धत नेमकी कुठली आहे तर पहा, जेव्हा आपण श्री गुरुचरित्रातील 14वा अध्याय पठण करत असतो त्यावेळेला आपण तो मनातल्या मनात कधीही पठण करायचा नाही. कमीत कमी आपल्याला स्वतःला ऐकायला येईल एवढ्या आवाजात तरी आपण तो अध्याय पठण करायचा आहे. कोणतेही स्तोत्र असतील किंवा कुठल्याही प्रकारचं जर तुम्ही पारायण करत असतील त्यावेळेला देखील ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कारण ज्या वेळेला आपण त्या अध्यायांचं पठण करत असतो ते मंत्र आणि ते जे काही श्लोक असतात तर ते अतिशय पवित्र असतात आणि त्यामुळे आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी असते तीही कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर घरात जर वास्तुदोष असेल तर वास्तुदोष निवारणासाठी देखील आपल्याला मदत होत असते. म्हणूनच आपण जे काही आपले धर्मग्रंथ आहेत त्यांचं पारायण करत असताना ते मोठ्याने उच्चार करायचा आहे की जेणेकरून घरात देखील त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतो. तर आता हा अध्याय पठण करत असताना कोणते नियम पाळायचे आहेत आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. आणि एक गोष्ट की आपले काही व्हिडिओज हे मोठे होत असतात कारण त्यात मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत असते. कारण जे अगोदर व्हिडिओ अपलोड केलेले असतात त्यांच्यावर ज्या कमेंट येत असतात मग तेव्हा मी ते व्हिडिओमधून प्रत्येकाला ज्या काही शंका असतात तर त्यांचं निरसन व्हावं यासाठी थोडा व्हिडिओ मोठा होत असतो. तर व्हिडिओ कृपया पूर्ण पहा आणि आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा. नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पहा, ह्या अध्यायाचं पठण करत असताना सर्वात महत्त्वाचा नियम तो म्हणजेच की जर तुम्ही नॉनव्हेज खात असतील तर नॉनव्हेज खाऊन चुकूनही ह्या अध्यायाचं पठण करायचं नाही किंवा ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार असतील तर त्या दिवशी तुम्ही ह्या अध्यायाचं पठण करायचं नाही. हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, नॉनव्हेज खायलाच नको, पण जर तुम्ही खात असतील तर हरकत नाही. ज्या दिवशी तुम्ही खाणार असतील त्या दिवशी ह्या अध्यायाचं पठण करायचं नाही. तेवढा दिवस तुम्ही स्किप केली सेवा तरी चालू शकते. आणि त्यानंतर पहा की जर महिलांनी हा अध्याय पठण करत असतील तर महिलांनी जे काही मासिक धर्माचे 5 ते 6 दिवस आहेत त्यानंतरच या अध्यायाचं पठण करायचं आहे. त्या दिवसांमध्ये मोबाईलवर देखील ही सेवा करायची नाही. हा अध्याय तुम्ही केव्हाही कुठेही वाचू शकतात. फक्त त्यासाठी एकच नियम आहे महत्त्वाचा, तो म्हणजेच की मांसाहार करायचा नाही. आणि विशेष करून जर तुम्ही संकल्पयुक्त करत असतील, 11 दिवसांचा संकल्प असेल, 21 दिवसांचा असेल तर त्यासाठी तेवढे दिवस पूर्ण होईपर्यंत म्हणजे संकल्प पूर्ण होईपर्यंत तुम्ही मांसाहार करायचा नाही. जर समजा तुम्ही 108 अध्याय पठण करणार असतील म्हणजे 108 आवर्तनं करणार असतील, आवर्तनं म्हणजे तो अध्याय 108 वेळा पठण करणं किंवा 51 वेळा पठण करणार असतील तर तेवढे दिवस आणि तेवढी संख्या पूर्ण होईपर्यंत, संकल्प पूर्ण होईपर्यंत मांसाहार करायचा नाही. आणि जर घरात तुम्ही बनवत असतील तर इतरांना बनवून देऊ शकतात पण स्वतः मात्र खायचा नाही. ज्यांनी संकल्प केलेला आहे त्यांनी मांसाहार खायचा नाही. त्यानंतर की हा अध्याय तुम्ही पठण केला किंवा श्रवण केला तरीही चालू शकतं. यूट्यूबला लावून तुम्ही फक्त श्रवण केलं तरी देखील हरकत नाही. आणि श्री गुरुचरित्राचा 14वा अध्याय पठण कसा करावा, फक्त पठणाचा व्हिडिओ मी अपलोड करणारच आहे. लवकरच तो व्हिडिओ येईल. तर तो व्हिडिओ तुम्ही फक्त लावून दिला यूट्यूबला तरीही चालू शकतं. 14वा अध्यायाचा सेपरेट असा व्हिडिओ मी बनवणार आहे. आणि त्यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट
की हा अध्याय पठन करत असताना हे जे नियम आहेत हे पाळायचे आहेत. पण श्री गुरुचरित्राचं सप्ताह पारायण करत असतो त्यावेळेला जे नियम असतात, खाण्यापिण्याचे नियम असतात, म्हणजे इतर पदार्थ खायचे जे नियम असतात, त्याचबरोबर शयन करताना आपल्याला जमिनीवर झोपायचं असतं, तर ते कुठलेही नियम यात लागू होत नाही. त्याचबरोबर परान्न किंवा ब्रह्मचर्य पालन हे कोणतेही नियम ह्या सेवेसाठी लागू होत नाही. जरी तुम्ही संकल्पयुक्त केलं असेल, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही काही नियम पाळू शकतात. पण जेव्हा आपण नित्य सेवा करत असतो त्यावेळेला फक्त मांसाहार करायचा नाही, हा अतिशय महत्त्वाचा नियम सर्वांनी पाळायचा आहे. जवळपास तुमच्या सर्व शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही जर काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात. मला जेवढं माहिती आहे ते मी सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.